महत्वाचा एक उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. कौतुक होतं या उपक्रमाचं. काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि कशा पद्धतीने हे जास्तीत जास्त पद्धतीने ह्या ज्या वनस्पती आहेत तिथल्या त्या जतन केल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत? अतिशय आनंद होतोय मला आज या उपक्रमात सहभागी होताना. कारण पाचगणीची ओळख ही म्हणजे पाचगणींनी जगाला 8 वनस्पती प्रजाती आणि 2 प्राण्यांच्या प्रजातींची ओळख जगाला करून दिलेली आहे. आणि बरेचदा जेव्हा आपण एखाद्या स्पीशीजच्या संरक्षणाविषयी किंवा संवर्धनाविषयी बोलतो तेव्हा जास्ती महत्त्व हे प्राण्यांना दिलं जातं आणि तुलनेने खूप कमी दुर्लक्ष हे वनस्पतींकडे होतं. परंतु ह्या परिसरात असणाऱ्या अनेक वनस्पती अशा आहेत की ज्या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे इथेच सापडतात, इतर कुठेही आढळून येत नाही. आणि आधी जो सगळा संशोधन झालेलं होतं त्याच्यात असं लक्षात आलं की काही जाती या 100 वर्षापूर्वी नोंदल्या गेलेल्या होत्या आणि त्या गेल्या 4-5 दशकामध्ये इथनं पूर्णपणे नष्ट झाल्या, म्हणजे लोकली एक्सटिंक्ट झाल्या. त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन होणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे आमचा म्हणजे रानवा नावाची जी संस्था आहे त्याचा आणि बरोबर HLMC नगर परिषद याच्या सहाय्याने जो प्रकल्प चालू आहे त्याच्यात आम्ही असं ठरवलं की ज्या इथनं नष्ट झालेल्या प्रजाती आहेत, वनस्पती प्रजाती आणि दुर्मिळ, यांचं पुनरुज्जीवन इथं झालं पाहिजे, ज्या योगे इथल्या सगळ्या परिसंस्थेला एक चालना मिळाली पाहिजे. आमचा हा जो दुर्मिळ वनस्पती संवर्धनाचा जो प्रकल्प आहे याला WWF इंडिया या संस्थेचं सहाय्य मिळालेलं आहे. धन्यवाद. सर, आज आपण कार्यक्रम केला जो ज्या वनस्पती होत्या त्या जवळपास नष्ट होत चाललेल्या आहेत, तर काय सांगाल, काय संदेश द्याल? इथं त्या पुनर्जीवन करून लावण्याचा प्रयत्न करतोय आणि ते जास्तीत जास्त कशा पुन्हा येतील याचा प्रयत्न सुरू आहे, तर याच्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. सातारा जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या साधन संपन्न आहे, वैविध्याने परिपूर्ण आहे आणि हे नैसर्गिक वैविध्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. युनेस्कोने सुद्धा सह्याद्री रेंजेसला वैविध्यपूर्ण रेंजेस म्हणून किंवा बायोडायव्हर्सिटी एरिया म्हणून घोषित केलेला आहे. त्यातही पाचगणी हे गाव जे आहे ते 10 वनस्पती आणि प्राणी यांचा मूळ अधिवास असल्याचं पटवर्धन सर जे आहेत त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की जे इतर कुठेही आढळत नाही ते पाचगणीमध्ये आहे. आणि आपला हा वारसा असेल, आपला हा ठेवा असेल, हा आपल्याला जतन केला पाहिजे, तो वृद्धिंगत केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत या वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला भेटतील आणि त्यांनाही त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळेल. जसं माणसाला त्याचा अधिवासाची गरज असते तशी निसर्गामधल्या वनस्पतींना आणि प्राण्यांना पण त्याची गरज आहे. आपण पावसाळी पर्यटन म्हणतो, हिवाळी पर्यटन म्हणतो, उन्हाळ्यामध्ये पर्यटन म्हणतो, परंतु या वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, संशोधक असतील आणि इतर सर्वसामान्य पर्यटकही असतील, यांनाही या वनस्पती आणि प्राणी पाहण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि ही संधी द्यायची असेल तर प्रशासन म्हणून असेल, स्थानिक प्रशासन असेल, आपण सर्वजण स्थानिक नागरिक असू, या सर्वांची एक जबाबदारी आहे की या परिसरामध्ये फुलणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, जे प्राणी आहेत, त्यांना आपल्याला जपलं पाहिजे. जे आत्ता आहेत त्यांना संवर्धित केलं पाहिजे. ज्या वनस्पती आत्ता फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट होण्याच्या काठावर आहेत किंवा ज्या तुमच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, या वनस्पतींपैकी आज 4 वनस्पतींची रोपं आपण तयार केलेली आहेत. पटवर्धन सर आणि त्यांच्या 2 सहकारी ज्या आहेत त्यांनी ही रोपं तयार करून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि सर्व नागरिकांना, पर्यटकांना एक विनंती करतो की ज्या भागामध्ये हे आता आपण रोपण केलेलं आहे त्या भागामध्ये त्यांना रुजेपर्यंत आपण अजिबात डिस्टर्ब केलं नाही पाहिजे, जेणेकरून जसं आपण कास पठारावर फुलं पाहण्यासाठी जातो त्याच पद्धतीने पाचगणीच्या प्लॅटूवर सुद्धा काही काळानंतर ही अस्तंगत होत असलेल्या वनस्पती आणि प्राणी पुनश्च आपल्याला निदर्शनास येतील, त्या पाहायला मिळतील. काय सांगाल त्याच्याबद्दल की इथल्या ज्या वनस्पती पठारावरच्या होत्या या विलुप्त होत चाललेल्या आहेत आणि महत्वाचा कार्यक्रम आज हाती घेण्यात आलेला, काय आपली प्रतिक्रिया? हा महाबळेश्वर पाचगणी हा जो प्रदेश आहे हा केंद्र शासनाने 2001च्या अधिसूचनेद्वारे इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि ह्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपली मॉनिटरिंग कमिटी आहे. आता प्रोटेक्शन करत असताना किंवा मॉनिटरिंग करत असताना ह्या प्लॅटूवरचे किंवा ह्या प्रदेशामधील ज्या नामशेष होत जाणाऱ्या कोणत्या प्रजाती आहेत त्यापैकी काही आपल्याचं पुनर्जन करता येईल का याबद्दल मला पटवर्धन सरांनी आमचं जवळ एक महिन्यापासून आमचं चाललेलं होतं आणि त्यांनी त्याचे काही त्यांचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडनं सीड्सचं त्याचं सॅपलिंग वगैरे सगळं केलेलं होतं आणि कलेक्टर साहेबांची आज अपॉइंटमेंट घेऊन आज त्यांची आपण वेळ घेऊन
हा पहिला प्रयोग केला असेल माझ्या मते, महाराष्ट्रात असा पहिला प्रयोग केला असेल की, आणि हा नैसर्गिक प्रयोग सातारा जिल्हा हा तुमच्या जैवविविधतेने नटलेलाच आहे आणि बायोडायव्हर्सिटी टिकून राहण्यासाठी जी जी तुमचे निसर्ग एक चक्र आहे किंवा जी चेन आहे, वेब चेन किंवा ती चेन तुम्हाला कम्प्लीट झाली पाहिजे. आज आपण ते बघितलं म्हणून मी त्याला एक प्रश्न केला की आता ही जी काय स्पेसीज आहे त्याचं पॉलिनेशन कशा होतं, ते का कीटकामुळं किंवा फुलपाखरामुळं. जर हेच जर तुमचे फ्लॉवरिंगचे ज्या स्पेसीज जर तुमच्या नापशेष झाल्या तर त्या कीटकांचं उद्या अस्तित्व पण त्याच्यामध्ये धोक्यात येईल. तर त्यामुळे आपल्याला हळूहळू पद्धतीने तर आपल्याला ह्याचं हे करणं, पुनरुज्जीवन करणं हे फार आवश्यक आहे आणि त्याची आज सुरुवात आहे आणि आपण 1-2 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगलं काम करू असं आपल्याला विश्वास आहे.